चला फायनली एस एस सीने त्यांचं कॅलेंडर 2026चं पब्लिश केलेलं आहे. मित्रांनो, असं वाटत होतं की आता एडिक्विटी आलं आहे, वेंडर बदलला आहे, एस एस सी थोडी स्लो झाली की काय, टाईम टेबल येतं की नाही, हे सगळ्या चर्चा सुरू असताना एस एस सीने एकदमच बॉम्ब टाकला आपल्यावरती आणि सर्व एक्झामचं ह्या ठिकाणी टाईम टेबल आपल्यासमोर आलेलं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण ते सर्व टाईम टेबल डिस्कस करणार आहोत. कुठल्या एक्झामचं नोटिफिकेशन केव्हा येणार आहे, कुठल्या एक्झाम केव्हा होणार आहे, त्यासोबतच ह्या एक्झामला लागणारी इलिजिबिलिटी काय आहे, किती व्हॅकन्सीज एक्सपेक्टेड आहेत सगळ्या एक्झाम्सच्या, हे आपण आज बघणार आहोत. सेशन शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. बघा, टाईम टेबल या प्रकारे आलं आहे. आता याच्यामध्ये क्लॅरिटी दिसणार नाही, त्यामुळे मी सेपरेटली या ठिकाणी लिहून घेतलं आहे. त्यापूर्वी एक छोटीशी ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की बघा, आपली एस एस सी सी जी एलची जी कंप्लीट बॅच आहे ऑफलाईन फॉर्मॅटमधली Tier 1 प्लस Tier 2ची बॅच छत्रपती संभाजीनगर आपल्या नवीन अशा कॅम्पसमध्ये ही बॅच होणार आहे. ही बॅच 12 जानेवारीपासून सकाळी 7 ते 12:30 असणार आहे. डेमो अवेलेबल आहेत मित्रांनो. 12 तारखेपासून तर 15 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील बेस्ट फॅकल्टी सहित ह्या ठिकाणी ही बॅच असणार. याच्यामध्ये आकाश जाधव सर देखील शिकवणार आहेत. मी स्वतः प्रशांत गव्हाणे ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स, क्षितिज सर इंग्लिश, प्रणव टेरे सर अरिथमॅटिक, काही पार्ट आकाश सर घेतील, काही प्रणव सर घेतील. त्यानंतर अरविंद ठोंबरे सर जनरल नॉलेजचा पार्ट घेतील, यादवराव मरकर सर रिझनिंगचा पार्ट घेतील. अशा प्रकारे एक सुसज्ज अशा बिल्डिंगमध्ये ह्या ठिकाणी ही बॅच होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तयारी फुल फ्लेज करायची आहे ते तयारी करू शकतात. मित्रांनो बघा, CGL 2026 आत्ता कुठे CGLची मेन्स होणार आहे 19 जानेवारीला आणि एस एस सीने लगेच बॉम्ब टाकलं की चला फक्त मेन्सच काय, तर मेन्स जर खराब गेली तर लगेच पुढचं आपल्या त्या ठिकाणी टाईम टेबल आपल्याला डोक्यात बसलं पाहिजे. त्याच्याकरता एस एस सीने बघा 2026चं या ठिकाणी आपल्याला टाईम टेबल टाकलेलं आहे. CGLची नोटिफिकेशन येणार आहे मार्च महिन्यात आणि तुमची एक्सपेक्टेड प्रीची जी डेट आहे ती आहे मे-जून 2026. त्यानंतर पुढची एक्झाम लगेच सिलेक्शन पोस्ट मार्चमध्येच येणार आहे आणि त्याची देखील एक्झाम आहे मेपासून जुलैपर्यंत. आता हे लॉजिक मला नाही कळलं की 2-3 महिने हे लोक काय करणार आहेत, पण चलो लेट्स सी, बघूयात. त्यानंतर CHSLची जी एक्झाम आहे ती एप्रिल 2026मध्ये ह्या ठिकाणी ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे आणि तुमची जी एक्झाम आहे ती जुलै-सप्टेंबर 2026मध्ये एक्सपेक्टेड आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या 10वी झालेल्या मित्रांसाठी MTSची एक्झाम ह्या नोटिफिकेशन येणार आहे तुमचं जून महिन्यामध्ये आणि सप्टेंबर टू नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या ठिकाणी एक्झाम होणार आहे. CPO दिल्ली पोलीस ज्याला म्हणतो, आपले महाराष्ट्रातील बऱ्यापैकी विद्यार्थी CPOची तयारी करतात. तर ॲडव्हर्टिजमेंट मे 2026मध्ये येईल आणि एक्झाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026मध्ये होणार आहे. आणि SSC GD म्हणजे सर्वात मोठी पोलीस भरती ज्याला आपण म्हणत असतो, ठीक आहे, जे पोलीस भरतीची तयारी करतात महाराष्ट्रातील विद्यार्थी, तो प्रत्येक विद्यार्थी SSC GDचा फॉर्म भरत असतो. जर भरत नसाल तर भरा विद्यार्थ्यांना, खूप सोपा पेपर असतो, एक सिंगल पेपर. त्यानंतर मेडिकल फिटनेस, त्यानंतर तुमचे जे फिजिकल स्टँडर्ड चेक करून तुम्हाला ह्या ठिकाणी केंद्र शासनामध्ये CRPF, CISF यासारख्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये जॉब करण्याची संधी मिळते आणि भारताचं त्या ठिकाणी गौरव बनण्याची संधी तुम्हाला मिळत असते SSC GD मार्फत, ठीक आहे. चला, यासोबतच एक एक्सपेक्टेड व्हॅकन्सीज काय आहेत. आता ह्या काय ॲक्युरेट व्हॅकन्सी नाही आहेत, पण मागच्या काही वर्षाचा अंदाज घेऊन आपण ह्या ठिकाणी व्हॅकन्सीज प्रेडिक्ट करू शकतो की ह्याच्या आसपास व्हॅकन्सीज राहतील. तर CGLमध्ये बघा 10 ते 15 हजार व्हॅकन्सीज या ठिकाणी असतील. मग याच्यामध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असतील, एक्साइज इन्स्पेक्टर असतील, CAGमध्ये ऑडिटर असेल, अकाउंट ऑफिसर असेल, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये ASO सारखी पोस्ट असतील. अशा सगळ्या पोस्ट या CGL मार्फत भरल्या जातात. त्यानंतर CHSL बघा, CHSLमध्ये 3 ते 5 हजार पोस्ट या CHSLमध्ये असणार आहे. CHSL कुणासाठी राहील, ज्या विद्यार्थ्यांची 12वी पास आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम असते CHSL. तर याच्यामध्ये 3 ते 5 हजार व्हॅकन्सी या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर MTS 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज म्हणता येईल. 8 ते 10 हजार व्हॅकन्सीज दरवर्षी MTSच्या येत असतात. त्यासोबतच SSC GD जसं मी सांगितलं सर्वात मोठी पोलीस भरती, 30,000 ते 40,000 व्हॅकन्सीज तुम्हाला दरवर्षी बघायला मिळतात. पोलीस भरतीच्या विद्यार्थी जे तयारी करतात त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते SSC GDमध्ये. त्यानंतर SSC सिलेक्शन पोस्ट, तर या सिलेक्शन पोस्टमध्ये असे काही डिपार्टमेंट असतात
की त्या डिपार्टमेंटच्या भरती रेग्युलर येत नाही आणि त्यांना विशेष इलिजिबिलिटी क्रायटेरिया लागतो. जसं त्यांना BSc लागेल फिजिक्स, BSc केमिस्ट्री, BSc मॅथमॅटिक्स, एखादा MBA झालेला विद्यार्थी त्यांना लागू शकतो. तर अशी स्पेशल क्रायटेरिया असणाऱ्या ह्या पोस्ट असतात आणि ह्या सिलेक्शन पोस्टची तुम्ही एक्झाम नक्कीच दिली पाहिजे. जर तुमच्याकडे वेगळं काही क्वालिफिकेशन असेल, एखादा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, एखादा ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी आहे, त्याच्यासाठी यामध्ये जागा असतात, म्हणजे असतातच. बहुतेक विद्यार्थी ह्याचा फॉर्म भरत नाही. सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष CGL, CHSL, MTS वर असतं. सिलेक्शन पोस्टवर भरपूर विद्यार्थी लक्ष देत नाही, कमी फॉर्म भरले जातात. त्यामुळे ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप कमी असते. तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सिलेक्शनचे चान्सेस तुमचे त्या ठिकाणी वाढू शकतात. त्यानंतर SSC CPO, ज्याला आपण दिल्ली पोलीस असं म्हणतो, सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीसमध्ये बनायचं असेल तुम्हाला, तर या ठिकाणी CPO ही एक्झाम द्यावी लागते सेंट्रल गव्हर्नमेंटची. यामध्ये 5,000 ते 6,000 वॅकन्सी दरवर्षी येतात तुमच्या. त्यानंतर SSC स्टेनोग्राफी एक आर्ट आहे, स्किल आहे. ते तुम्ही जर स्टेनोग्राफीचा कोर्स तुम्ही केलेला असेल तर SSCमध्ये ग्रेड C आणि ग्रेड D अशा 2 पोस्ट येतात. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला 80 आणि 100 असा स्पीड त्या ठिकाणी लागतो. तर ज्यांचं स्टेनोग्राफी झालं आहे त्यांना समजत असेल मी कुठला स्पीड बोलतोय. ठीक आहे, तर यांच्या देखील 1,500 ते 2,000 वॅकन्सीज दरवर्षी येत असतात. त्यामुळे बिलकुल तुम्ही या ठिकाणी याची तयारी करू शकता. बघा, 10 आणि 3 13, 13 आणि 8 21, 21 आणि 30 51, 51 आणि 2 53, 53 आणि 5 58, 58, जवळपास 60,000 वॅकन्सीज, जवळपास 60,000 वॅकन्सीज दरवर्षी SSCच्या येतात. आणि आपण मात्र मित्रांनो त्याच एक्झाम MPSC असेल, कंबाईन असेल, तीच कंबाईनचा तोच कट ऑफ नाही क्लिअर झाला की तर परत पुढच्या वर्षी तोच परत नाही कट ऑफ क्लिअर झाला की परत पुढच्या वर्षी. मग आपण आधी डेप्युटी कलेक्टरची तयारी करतो, त्यानंतर काही दिवसानंतर आपण कंबाईनची तयारी करतो, कंबाईन नंतर आपण सरळ सेवेची तयारी करतो, शेवटी आपण तलाठीवर येतो आणि थांबतो. आणि असे वर्ष निघून जातात, 8 ते 10 वर्ष. त्यापेक्षा जर तुम्ही SSC सारख्या एक्झामची तयारी केली तर दरवर्षी इतक्या साऱ्या पोस्टला तुम्ही इलिजिबल होता, एवढ्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे असतात ज्याचा लाभ तुम्ही मित्रांनो घेऊ शकता. त्या सिलेक्शनचे चान्सेस तुमचे वाढून जातात. ठीक आहे, चला पुढे बघूयात. आता ग्रॅज्युएशन एखादा विद्यार्थी झालेला असेल तर 2026मध्ये त्याच्यासाठी काय घेऊन आलं SSC, तर CGL घेऊन आलंय. जे मी CGL बद्दल सांगितलं, एक ग्रॅज्युएशन झालेलं असेल, कुठल्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. कुठलीही पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही. त्यानंतर SSC CHSL 12वी पास किंवा डिप्लोमा झालेला असेल तुमचा. बघा इथं मी पुढे सांगणार तुम्हाला 12वीच्या सेपरेट पोस्ट. आता फक्त बघूयात की ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी कुठले कुठले फॉर्म भरू शकतो. तर CHSL, त्यानंतर MTS, सिलेक्शन पोस्टचे 3ही फॉर्म, परत 10वी 12वी ग्रॅज्युएशन 3ही फॉर्म भरता येतील. CPO दिल्ली पोलीसचा फॉर्म भरता येईल. यामध्ये फक्त फिजिकल ॲड होतं एक छोटंसं. त्यानंतर SSC स्टेनोग्राफी, जसं मी मागाशी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी स्किल लागतं स्टेनोग्राफीचं, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर SSC GD, यामध्ये फक्त फिजिकल आणि मेडिकल ह्या 2 गोष्टी असतात. सिंगल पेपर आणि फायनल सिलेक्शन अशा टाईपची ही एक्झाम असते. पुढे जाऊयात. आपले 12वी पास मित्रांसाठी कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज 2026 घेऊन आलं आहे, तर बघा SSC CHSL यामध्ये तुम्हाला टायपिंग लागतं आहे. फक्त टायपिंग कुठलं लागतं, इंग्लिश 35चा स्पीड तुम्हाला लागतो. त्यानंतर SSC MTSची एक्झाम तुम्ही देऊ शकता. अगेन स्टेनोग्राफी तुम्ही देऊ शकता, कारण स्टेनोला फक्त 12वी पास हाच क्रायटेरिया आहे आणि तुमचा स्टेनोचा स्कोअर झालेला पाहिजे. त्यानंतर SSC GD एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्यानंतर सिलेक्शन पोस्टमधली तुम्ही 12वी बेसवर असणारी टायपिंगच्या काही एक्झाम असतात, त्यामध्ये परत 35 वर्ड्स पर मिनिटचा या ठिकाणी टायपिंगचा स्पीड लागतो. तो जर तुमचा असेल तर तुम्ही सिलेक्शन पोस्टमध्ये 12वी बेसची एक्झाम देऊ शकता. पुढे बघूयात. जे विद्यार्थी 10वी पास आहेत त्यांच्यासाठी काय आहे, तर 10वी पाससाठी बघा MTS मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार अशी ही ॲडव्हर्टिजमेंट येते. त्यानंतर SSC GD जनरल ड्युटी SSCची, ज्याच्या पोलीस भरतीच टाईप म्हणू शकता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. जसं मी सांगितलं, ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत आपल्या, CRPF असेल, CISF असेल, या ITBP असेल, आसाम रायफल्स असेल, सेंट्रल सेक्रेटरिएट फोर्स असेल, ह्यासारख्या फोर्सेसमध्ये तुम्हाला डायरेक्ट जाण्याची संधी मिळते 10वी बेसवर, फक्त 10वी बेसवर SSC GD मार्फत. त्यानंतर SSC सिलेक्शन पोस्टमध्ये 10वी बेसची सेपरेट पोस्ट निघतात, अगेन MTS लेवलच्या. तर ह्या देखील तुम्ही फॉर्म भरू शकता.
ठीक आहे. एवढ्या सर्व ऑपॉर्च्युनिटी 2026 मध्ये SSC तुमच्यासाठी घेऊन आलंय आणि ह्या सगळ्यासाठी एकच कॉमन सिलेबस आहे, वेगळं काहीच नाही. लॉजिकल रिझनिंग करायचं आहे, जनरल नॉलेज करायचं आहे, इंग्लिश लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स एवढ्या 4 सब्जेक्ट करायचे तुम्हाला आणि ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मित्रांनो ओपन असणार आहेत. ठीक आहे. बेसिक लेवलचं मॅथमॅटिक्स असते, 10th लेवल मॅथ्स आणि इंग्लिश तुम्हाला असते, GK इंडिया रिलेटेड हिस्ट्री पॉलिटी जिओग्राफी जे आपण 10वी पर्यंत शिकलोय तेच GK आहे. लॉजिकल रिझनिंग तुम्ही तर कधी 10वी पर्यंत स्पर्धा परीक्षा दिल्या असतील, स्पर्धा परीक्षा म्हणजे कुठल्या स्कॉलरशिप वगैरे किंवा MTS NTS सारख्या एक्झाम तुम्ही दिल्या असतात, टॅलेंट सर्च, त्यामध्ये जे रिझनिंग येतं तेच रिझनिंग विचारलं जातं, वेगळं काहीच नाही. एकदम सोपे पेपर असतात आणि त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुमच्याकडे या ठिकाणी मिळू शकते तुम्हाला 2026 मध्ये. तर मित्रांनो खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी फक्त MPSCच्या ज्या घेऱ्यात अडकलेत, तर माझी एक छोटीशी इच्छा आहे यावर्षी, बाकी काही नाही, तुम्ही फक्त फॉर्म भरा. SSCचे फॉर्म फी किती असते मुलींसाठी, SC ST साठी फ्री आणि बाकीचे जनरल कॅटेगरी आणि OBC कॅटेगरीच्या मुलांसाठी फक्त 100 रुपये फॉर्म फी असते मित्रांनो. बरोबर ऐकलं, फक्त 100 रुपये. ठीक आहे. आणि त्यामध्ये एवढ्या सगळ्या भारी भारी पोस्ट तुम्ही भरू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे तयारी करायची, 2026 मध्ये सिलेक्शनच घ्यायचं आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपली ही ऑफलाईन बॅच आहे, SSC CGL रेल्वे स्पेशल बॅच. तर ही बॅच अगेन परत एकदा सांगतो की 12 तारखेला चालू होणार आहे. मंडेपासून सकाळी 7 ते 12 पर्यंत हे लेक्चर्स असतील डेली बेसिसवर. डेमो अवेलेबल आहे तुम्हाला 12 पासून तर 15 जानेवारीपर्यंत. तर जे विद्यार्थी सिरियस आहेत SSC बद्दल, ज्यांना एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मिळवायचाच आहे 2026 मध्ये, तर त्यांच्यासाठी ऑलवेज वेलकम. तुम्ही या, बघा आणि सिलेक्शन घ्या, एवढंच म्हणू इच्छितो मित्रांनो. चला तर मित्रांनो थांबूयात आणि भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.